त्या म्हाताऱ्या माणसाच्या एका वाक्यात एवढी मोठी शिकवण मिळेल आणि तेही अशा ठिकाणी, याची मला अजिबात कल्पना नव्हती. सकाळची वेळ. सगळी लोक आपापल्या धुंदीत, कामाच्या गडबडीत निघालेली. आजूबाजूला कोण आहे, काय करतंय ह्याकडे कळत नकळत कानाडोळा करून गर्दीतून आपली वाट काढत आपापल्या इच्छित स्थळी जाण्यात मग्न. अशाच ह्या लोकांच्या गर्दीला लागून रस्त्याच्या कडेला एक व्यक्ती थरथरत्या हातात दुधाचा ग्लास घेऊन सगळ्यांकडे कुतूहलाने बघत होता. अंगावर फाटके कपडे, सुरकुतलेला चेहरा, पण चेहऱ्यावर मात्र एक प्रकारचा आनंद दिसत होता. त्याच्या या अशा फाटक्या परिस्थितीत असूनही हा इतका आनंदी का? या कुतूहलाने मला त्याच्याजवळ जाण्यास भाग पाडलं. काय बाबा, काय चाललंय? मी जवळ जाऊन खरं तर काहीसं दुरूनच विचारलं. त्याने गोंधळून इकडे तिकडे बघितलं. त्याला वाटलं मी कुणा दुसऱ्याशीच बोलत असेल. मी पुन्हा त्याच्या जवळ जाऊन तोच प्रश्न विचारला. कोण? मी? हाच काय तो आलेला रिप्लाय. मग पुढे मी त्याला अनेक प्रश्न विचारले. नाव, गाव, नातेवाईक, पत्ता, अगदी सगळं. त्यांनीही सगळं मनमोकळेपणाने सांगितलं. आमचं काय काय बोलणं झालं ते इतकं महत्त्वाचं नाहीये, पण माझ्या एका प्रश्नावर त्यांनी काय उत्तर दिलं ते महत्त्वाचं. आणि तो प्रश्न म्हणजे, अशा परिस्थितीत देखील तुमच्या चेहऱ्यावर इतका आनंद कसा काय? त्यावर त्यांचं उत्तर आलं, अपेक्षांचा अंत. एका वाक्यात उत्तर. जेव्हा जेव्हा माणसाच्या इच्छा, अपेक्षा, स्वप्न डोक्यात घर करून राहतात, तेव्हा माणूस त्या पूर्ण करायला खूप कष्ट घेतो. अगदी जीवाची रान करतो, जे सगळेच करतात. पण ते पूर्ण करत असताना ज्या छोट्या छोट्या गोष्टी घडत असतात, त्या गोष्टींकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला जातो. मी देखील माझ्या आयुष्यात हेच केलं, ज्याचा परिणाम तू बघतच आहेस. त्यांनी पुढे बोलणं सुरूच ठेवलं. मी आता या गर्दीकडे बघून हसताना तू मला बघितलं. त्याचं हेच कारण आहे. कारण ही गर्दी आजूबाजूला असणाऱ्या गोष्टींकडे सरळ सरळ दुर्लक्ष करत आपल्या स्वप्नांचा पाठलाग करण्यात व्यस्त आहे. मला या सर्वांमध्ये माझीच आकृती दिसते, म्हणून मला हसू येत होतं. जोपर्यंत तुझ्या मनात ह्या इच्छा, अपेक्षा जिवंत राहतील आणि तू त्यांचा पाठलाग करत राहशील, तोपर्यंत तू खरं आयुष्य जगायला कधी सुरुवातच करणार नाहीस. ज्या दिवशी तुझ्या सर्व अपेक्षा संपतील, त्यावेळेस तुला खऱ्या आनंदाची अनुभूती होईल. म्हणूनच म्हटलं होतं की मी इतका खुश का आहे, कारण माझ्या काही अपेक्षा बाकी राहिल्याच नाहीत. कोणती गोष्ट पूर्ण झाली किंवा नाही त्याने मला काही फरक पडत नाही, कारण त्या सर्व अपेक्षांचा केव्हाच अंत झालाय. तू ह्या गर्दीतल्या व्यक्तींपासून काहीसा वेगळा वाटतो म्हणून सांगतो. आयुष्यात स्वप्न मोठी असावीत, पण त्या साध्य करत असताना छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नको. प्रत्येक छोट्या गोष्टीचा आनंद घ्यायला शिक, कारण मोठी गोष्ट कदाचित आयुष्यात एकदाच मिळेल, पण छोट्या गोष्टी दररोज. त्या म्हाताऱ्या माणसाच्या एका वाक्यात एवढी मोठी शिकवण मिळेल आणि तेही अशा ठिकाणी, याची मला अजिबात कल्पना नव्हती. शेवटी मला तुम्हाला एक प्रश्न विचारावासा वाटतो. तुम्ही सुद्धा स्वप्नांचा पाठलाग करत असताना छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष तर करत नाहीत ना?